गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर मी आज सकाळी बनवणार आहे रात्रीच्या उरलेल्या भातापासून भाकरी। तर मी जो भात उरलेला होता त्याला मोकळा केलेला आहे आणि त्याच्यात घालायसाठी मिरच्या, कांदे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर क्वांटिटीनुसार तुम्ही याच्यामध्ये मिरची, कांदे आणि गव्हाचं कणिक घेऊ शकता। मी क्वांटिटीनुसार 1 वाटी गव्हाचं कणिक घेतलं आहे। तर आपण याच्यामध्ये हे सर्व टाकून घेऊ। याच्यामध्ये चवीनुसार हळदी पावडर, चवीनुसार थोडंसं मिरची पावडर आणि मीठ। तर छान चव येण्यासाठी आपण याच्यामध्ये जिरासुद्धा घालूया, खूप छान चव वाटतो। आपण याच्यामध्ये जिरा घालूया छान चव येण्यासाठी। ज्यांना आवडत असेल त्यांनी घाला, नसेल आवडत तर नका घालू। तर हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया छान। मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गव्हाचं कणिक घालूया। थोडं पाणी घालून त्याचा गोळा तयार करून घेऊया। छान गोळा तयार करून झाला आहे। याच्यानंतर मी एक ताट खाली ठेवला, त्याच्यानंतर एक प्लास्टिक ठेवला। या प्लास्टिकवरती असं तेल लावून मग याच्यावर आपण भाकऱ्या टाकूया। आपण गोळा इथे ठेवूया आणि याला असं प्रेस करू। प्रेस करत अशी भाकरी आपण या प्लास्टिकवर थापून घेऊया। नंतर आपण याला तव्यावर घालूया। इथे कडेकडेने इथे थोडं आपण तेल घालू, म्हणजे छान ही शिजणार। आपण या भाकरीला एकदा अशी पलटून घेऊ। नंतर पुन्हा कडेकडेने असं थोडं तेल घालू। बघा आपली भाकरी खूप छान शिजून तयार झाली आहे। तर आपण हिला आता काढून घेऊया। झाल्या तर मग आपल्या भाकरी तयार, छान आणि गरमागरम सकाळच्या नाश्त्यासाठी छान तयार गरमागरम भाकरी। तुम्ही पण अशीच रेसिपी करा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।